हाय नमस्कार मित्रांनो, सुप्रभात आणि सकाळ सकाळ स्वागत आहे कोकणामधून. आणि खूप मस्त वातावरण झालं. सकाळी सकाळी खूप मोठा पाऊस पडला आहे. बघा दिसतंय तुम्हाला, खूप मोठा पाऊस पडला आहे आणि सगळं वातावरण प्लीझंट झालेलं आहे. तुम्हाला घर दाखवतो. घराची टूर मी काल दिली नाही. हे आपलं आहे माझ्या बहिणीचं सासरचं घर, कणकवलीमध्ये बोर्डवे गावी आहे. तर इथे आपण काल उतरलो आणि हे एंट्रन्स आहे. अशी जागा आहे इथे. आणि इथे आहे स्मारक. त्यांच्या जे पूर्वज आहेत त्यांचे आई बाबा आजोबा असे स्मारक आहेत त्यांचे. त्यानंतर तिथून पण एंट्री आहे आणि इथून पण एंट्री आहे. आणि इथे तुळस आहे, इथे तुळस आहे. आणि हा बाहेरचा एरिया, सदर परिसर, तिथे झोपा लावलेला आहे. आणि हे आपलं यांचं नाव आहे, गावाचं नाव बघून घ्या, बोर्डवे मधली वाडी. त्यानंतर हा एंट्रन्स झाल्या इथे पडवी आहे. आम्ही पडवी म्हणतो इकडे. आणि इथे आहे देवाचं घर. मी आंघोळ नाही केले त्यामुळे आतमध्ये जात नाही काहीचं. आणि त्यानंतर हॉलमध्ये आपण येतो. हॉलमध्ये अन्न नाश्ता करतात. आणि इथून वरती माळा आहे, तिथे वरती झोपायची पण व्यवस्था आहे. हे टी व्ही आहे. आणि हे आपलं नेहमीचं गणपतीचं स्थान आहे. इथे गणपती बसतो आपला. आणि त्याच्यानंतर आपण किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये काय चालू आहे बघा. आज रविवार आहे तर मटण बनवणार आहे मी. त्याची सोय चालू. लसूण हाय करा. हाय. तुम्ही टी व्हीवरती दिसणार नंतर. माझी बहीण बघा काय करते. हाय कर बाबू. आणि इथे थोडं लाईट आहे का नाही माहिती आहे. आता आहे किचन आहे. आणि त्या हॉलमधून इकडे आलो की बेडरूम आहे छोटासा. आणि इथे स्टोरेज आहे, स्टोरेज रूम. आणि इथे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे. इथे आंघोळ करायची जागा आहे. आणि इथून आतमध्ये गेलो थोडासा, मी पण थोडासा बावरलेलो. इथे बेसिन आहे. आणि इथे टॉयलेट आहे. हे आहे टॉयलेटची लाईट बंद करूया. आणि हे असं इथे एक मॉड्युलर काय म्हणतात त्याला, शेगडी आहे लाईटवरती, पण ही लाकडावरती चालते. अशी काही प्रकार आहे. आणि इथून बाहेर हा नजारा खूप सुंदर आहे. चल चहा पिऊया आणि बाकीचं पुढचं ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा सेकंड ब्लॉग पार्ट 2. कैरी केलेली आपण. आणि रेसिपी याची आहे. तो 1 तास हे कैरी सोलत असतो. त्यानंतर आणि हे पेर काढलेले आहेत आपण बघा. आठवण आली शाळेची. कसली शाळेत घेऊन जायचं नाही, मीठ मसाला खायचं. पण चाललेलं आता थोडंसं उन्हाडकी करायला चाललोय आपण. हे बघा मंडळी बघ सगळी. एक मेंबर असतो तो आमच्यामध्ये ऑलवेज लेट असतो. तो येईल नंतर. माहिती नाही येईल तो. आपला मंडळी, आपला एक लेट कमर आलेला आहे. हां चला आता पटकी आपण. यांचं काय चालू आहे बघा मंडळी. बघा इथे मस्ती बघा काय चालू. जांभळ आलंय. आणि हे गॉगल आमदार एक नंबर आहे बाबा भेटला. गावतळचे आमदार बघा. पण पडलाय हो तिकड त्या साईडला. काय बाबा दाखवा. मजा धमाल मस्ती. पाऊस पडून गेला त्यामुळे थोडंसं माहिती नाही ऊन आहे की नाही. थोडंसं थुकते. फेकून दे ना तो चिकचा भाग. चांगला आहे. इथे बघा काजूच्या याच्यामध्ये. आणि यायला वाट बघ कशी आहे.
मस्त आहे. आंबे बघा. आणि ही मगापासून आंबेच खाते. हा सेकंड आहे. थोडा ये लवकर. हे बघा आहे ना. ही गवारी बघा आमची. भेंडी आलीत आम्हाला. हे बघा भेंडी काढतोय. भेंडी दाखव कशी आहेत ती. हे बघा भेंडी मित्रांनो. कसे दिले 10 रुपयाला किती? आणि ही वडारी लोक बघा. हाँ? भाई मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना हे बघा ट्रेन बघा. दिसते का माहिती नाही बघा. कणकवली इथून 12-13 किलोमीटर आहे. आणि कणकवलीची माणसं. मँगो गँग. ही मँगो गँग बघा. नुसते खातायत. त्यांना कधी खायला मिळत नाही तर बघा. हे आत्ता लावलेले आहेत ना हे दीदी? मित्रांनो चहाची पात आहे. सॉरी चहाची पत्ती. हे बघा याला काटे असतात. हे आत्ता लावलेले आहेत. काटे म्हणजे त्याचा हाताला ओढला तर हात पूर्ण कापून जाईल एवढी धार असते त्याला. भेंडी आणि अजून आणि बघा भरून ठेवलेलं आहे. असं घ्यायला पाहिजे अण्णा. तेच मी मगाशी बोलले. असं आपला काय तिथे काय काचीला हे नाही घालायला, हे भाजीसाठी घेतलेलं आहे. भाजीसाठीच घ्यायचं आहे. हे बघा वडारी बघा. कृषी विद्यापीठमधले अधिकारी आणलेले आम्ही भेंडी काढ. माकडांचे आवाज बघा. पाणी घालायचं असतं. आता आपण चवळीच्या शेंगा काढूया. हे बघा मित्रांनो हे बघा. हे दाखव झाली. आता थोड्या वेळात आपण इकडून निघू आणि घरी जाऊ. आपल्याला बनवायचं आहे मटण. तर मटण बनवूया. मटण बनवताना कसं एक सोपी पद्धती दाखवतो तुम्हाला. चला घरी जाऊया आपण. आज भरपूर मजा केलेली आहे. है ना है ना. खूप जास्त घेतले होते. हा इथे पण आहे भरपूर. तिथे जांभूळ आहे ते घेऊया आधी आपण. जांभूळ भरपूर आहे आणि केवढा मोठा जांभूळ आहे. एवढा मोठा जांभूळ आहे. जल्दी जल्दी सबर करो मटन पक रहा है. झालेलं बाबा. बनाना है. कसा तरी आलो बाबा. अजून मटन आलं नाही. कोंबडी कट कर रहा है. कोंबडी अजून कोंबडी यायची आहे अजून आज आमची. जिवंत गावठी. आपण आलेलो किचन मध्ये आणि इथे बघा काय चाललंय. काजू. आपलं मटण आलेलं आहे इकडे. आई हा टोप. मटण धुवून घेऊया व्यवस्थित. एकदम मस्त आलेलं आहे. आणि तिकडे बटाटे उकडत चाललेत. बटाटे हे बघा. हे आमचे व्यवस्थापक आहेत सुरेश पवार. बायका कशा कामाला लागल्यात बघा मटण आल्यावरती. बघा हे बघ. हे मुकादम आहे मुकादम. दिस इज सेकंड मुकादम. हे देखो क्या चिकन. देशी चिकन. सकाळचं आहे. आले लसूण पेस्ट टाकूया आपण इथे आता. मशीन. एका जागेवर टाकू नको. हा ते द्या माझ्याकडे. अजून एक पाहिजे. नको बदलली. हळद जाऊ दे. काय हे सगळं माझ्याप्रमाणे जाऊ दे जाऊ दे. ओके हां ओके. बस 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 बस. बस बस हां बस. थोडासा हलकासा मसाला टाकतेस का बेटा. दीदीला मी गाईड करते कसं तिला शिकायला पाहिजे ना आता. त्यामुळे ते कॅमेरा पकडायला कोण नाही. त्यामुळे आता थोडासाच टाक नंतर मी बाकीचं परत हां टाक मग 2. हां बस टाक. ओके. आता सगळं झालेलं आहे. तसं अनिकेत करतो आहे. तिथे गावठी चिकन बनतं आहे वेगळ्या स्टाईलनी. आता इथे मटण जरा मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे सगळं थोडंसं मॅरिनेट करायला 10 मिनटं ठेवूया फक्त. 10 मिनटं जास्त नाही. आपण अर्धा तासात मटण बनवतो. माझी रेसिपी आहे. एक सिक्रेट मसाला आहे माझ्याकडे. तो सांगा 100 रुपयाला आहे. जर कोणाला पाहिजे तर मी तो पोस्ट करेल. त्याचे एक्स्ट्रा होतील. फक्त मी तुम्हाला दाखवून देईल मी कसं असतं तो मटण. जर तुम्हाला घाई गडबडीत करायचं आणि एकदम मस्त मटण करायचं आहे किंवा चिकनला पण वापरू शकतो. तो फक्त कुकरला लावायचं आहे आणि तुमचा
सगळं रेडी. आणि इथे काय चालू आहे? गावठी चिकन. गावठी चिकन. मेड बाय अनिकेत पवार. अँड दिस इज मेड बाय मी सेल्फ विथ ॲप्रन सचिन पवार. चला, आणि इथे बघताय ना ते असेच टाईमपासला घेतलेले आहेत. आता हे जातं आहे थोडंसं मॅरिनेशनला. बरं आहे, इथे मांजरं नाही आहेत. इथे मॅरिनेशनला ठेवून देऊया आपण. सौर ऊर्जेवरती आहे, बटाटे शिजत आहेत. हे बघा बटाटे शिजत आहेत सौर. वाफा आहे त्याला. हां, बघा कसे शिजतात. आम्ही गॅस वापरत नाही मित्रांनो. हे बघा, हे बघा सौर ऊर्जेवरती शिजतंय. हे बघा डायरेक्ट बटाटे उगळत आहेत. हे बघा कोणत्याही प्रकारची गॅस चालू नाही. बघा चालू आहे ते बंद कर ना माहिती. आम्हाला जास्त माणसं आली ना, जास्त माणसं झाली की आम्ही बाहेरच्या गावातून आम्ही मदतनीस बोलवतो. गावतावरून थेट आलेले आहे तिकडे. एक खासियत त्यांची लसूण सोलण्यामध्ये. हे बघा किती फटाफट लसूण सोलतात आहे. गजब बेइज्जती है. एक नवीन प्रकारची शेगडी दाखवतो तुम्हाला. इथे इलेक्ट्रिकची शेगडी आहे. हे बघा इथे सप्लाय घेतलेलं आहे आणि इथे असं बटन असतं याला. आणि याच्यामध्ये छोटंसं कापूर टाकलेलं आणि फळकटणे असतात ना, छोटे छोटे तुकडे, जे लाकडाचे तुकडे असतात त्यांनी पेटवायचे असते. आता तुम्हाला पेटवून दाखवतो किती फास्ट पेटते आणि किती मस्त आहे. एक चांगला पर्याय आहे. लाकडं कमी लागतात, पटापट लागतात आणि पटापट पेटते. इथे ह्याच्या आतमध्ये एक फॅन असतो इथं आतमध्ये आणि तो जरा फ्लो करतो, त्यामुळे त्याला आगीला थोडासा स्पीड मिळतो. हां, आता चालवला. हे बघा आता फॅन चालवलं आहे आणि आता वर लाकडं ठेवून पेटूत ते. हां, चेहरा दाखवतो याचा. नको ते हे असं कर. किती चम्मच तेल तेल ऍड करूया. फक्त आपल्याला फ्राय करणं फक्त कुकरला लावण्यापुरतं. तेल फक्त टाकायचं का? ते हां, 2 चम्मच तेल टाक. अरे कळतं दिसतं नाही ते. 2 चम्मच तेल टाकायचं आणि कुकरमध्ये फक्त मटण शिजवून घेण्यासाठी आपण तेल ॲड केलं. फक्त कुकरमध्ये शिजवून घ्यायचं नाही, त्यानंतर त्याला फोडणी द्यायची नंतर आपण. आळणी बनवायची. आता हे गॅस खूप हे झालेले आहे. आता आपण हे टाकून आहे ना शिजवून घेतो. थोडंसं पलटून घ्यायचं जेणेकरून सगळं तेल लागेल. असंच घ्यायचं. शिजवून घेण्यापुरतं हे ॲड करायचं. हे थोडंसं पाणी ॲड करून घेऊया. बस. आता गॅस फास्ट करूया. आता आपला जो आहे ना सिक्रेट मसाला जातो याच्यामध्ये. तुम्हाला हवा असेल याचं प्रमाण जे आहे ते अर्धा किलोला. याचं प्रमाण जे आहे ना ते अर्धा किलोला 1 पॅकेट लागतं. असं आपलं 1.5 किलो. हां, 1.5 किलो घेतलेलं आहे. असं 3 पॅकेट टाकतो आपण. आता तुम्हाला कोणाला हवे असेल तर कमेंट करून सांगा आणि नंतर तुम्हाला दाखवतो कसं होतं ते. तर आपण थोडं मिक्स करून घेऊया याला. मसाला मिक्स झाला पाहिजे. याच्यामध्ये मी काही गोडा मसाला वगैरे टाकला नाही. हा मसाल्यामध्ये जर तुम्हाला असंच खायचं असेल तरी पण खाऊ शकता. पण मी आता काय करणार आहे त्याला फोडणी देणार आहे. कारण का हा थोडासा कमी तिखट आहे, तर आम्हाला थोडंसं आम्ही जास्त तिखट खातो. तर हा मसाला व्यवस्थित पाण्यामध्ये ना मिक्स झाला पाहिजे. नाही तर नाही बघा असं गुटले राहतात. त्या व्यवस्थित मिक्स करून घ्या. याचा कलर बघा ऑलरेडी कलर आला आहे आता मटनला. आणि मग नंतरला फक्त ऑइलमध्ये लसूणची फोडणी देऊन. लसूण फोडणी आणि तुम्हाला गोडा मसाला तुम्हाला ॲड करायचा तुम्हाला ॲड करू शकता आणि तिखट ॲड करू शकता जेवढं पाहिजे तेवढं. आता हा तुम्हाला एक रेग्युलर लेवलला एक तिखटनेस देईल तुम्हाला. पण त्यात पुरतं तसं पण खाल्लात तरी तुम्हाला बघा किती रेडनेस आलं आहे ह्याला. तर तसं पण करू शकता तुम्ही. आणि जर चिकनमध्ये टाकायचं असेल तर हे असं सेम प्रोसिजर आहे. फक्त चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आणि त्याला दोन चिट्या काढून घ्यायच्या. आणि परत तुम्हाला जर फोडणी जर रेडीमेड करायचं असेल तर 3 शिट्यामध्ये पूर्ण होऊन जाईल तुमचं चिकन. आणि ह्याच्यामध्ये ह्याला 8 शिट्या काढायला लागतील. 8 म्हणून मी काय करणार आहे 6 शिट्या काढणार आहे. आणि बाकीचं जे प्रोसेसमध्ये आहे ना तर त्याच्यामध्ये 2 शिट्या त्याच्यासाठी ठेवून देणार आहे. मग ते फोडणीसाठी 2 शिट्या, नाही तर चिकन मटण पूर्ण गळून जाईल. कलर बघा हे झालेलं आहे बघा. कलर बघा कसा आला आहे. आता याला कुकरचं झाकण लावून आहे ना 6 शिट्या काढायच्यात.
आणि तिथे आतमध्ये आता मटण जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत तर इथे बघा काय चालू आहे सेटअप, पूर्ण सेटअप चुलीवरचं. इथे आपण रस्स्यासाठी गावठी चिकन करणार आहे. मी हलवू. आणि इथे बसलेले आहेत. आता इथे सगळेजण बसलेले आहेत बघा. हे चम्मच काय आणलं तुम्ही? तर बस झालं, जास्त तेल नाही बाबू, जास्त तेल. हां एवढी तेल नको टाकू बेटा. काय घालवतात? चम्मच काय टाकलास तरी काय चम्मच करायला. लसूण चुलीवरचं चिकन, देशी चिकन आणलेलं आहे. गावठी चिकन. तो बघ बरोबर बसता नाही रे. लागेल तर कर तू उलटा उभा राहिला. देख रे. हां देख रे, मी करू पटापट कर. असं बाहेरचं वातावरण आणि इथे चाललेलं आहे देशी चिकन. आणि माणसं बघा किती बघायला आलेले आहेत आपले. पत्ता टाका जास्त. पत्ता लागतो मग. मग तो चिकन उन्हात उभा आहे तो गरम नाही. त्याची टेस्ट चालू आहे. त्याच्या पाय नको देऊ लाकडावर. हो उडला तो टोप. आणि आमच्या चिकनमध्ये कढीपत्ता जातो इकडे बघा. कुकर इकडे लागलेलं आहे इथे. आणि इथे नारळ आपलं चिकन बनतंय. आणि बाबा बघा काय घेऊन आलेत आपल्यासाठी. नारळ. नारळ फ्रेश, एकदम फ्रेश नारळ. असा नारळ आहेत, नारळ पाणी. मुंबईला भेटतं 80 रुपयाचं, इथे भेटतं फुकट डायरेक्ट झाडावर. ही सगळी आहेत नाही गावत्याची याड आहेत. ही बघा, हा बघा सगळं. गावठी येड आहेत. आमच्याकडे आई येते बघा. आई चांगला बरोबर करते, व्यवस्थित चाललंय नाही सगळं. हां आई आज खाला आई मालवण स्टाईल, कोकणी स्टाईल चिकन. दापोली तालुक्यातला दापोली तालुक्यात सुपरवायझर आलेले आहेत. चिकन आणि मटण. तालुक्यातली माणसं इकडे. ए दुसऱ्यांच्या बांधातली लाकडं तोडतात रे वगैरे. खूप बाबा पण आले बघा. ते वापरत नाही ना ते लाकडं म्हणून जाळून टाकतो. नाही ना. आता घालू? नाही हे मी खालचं थांब आणते. आपल्या 8 शिट्या झालेल्या आहेत. आता बंद करून घेऊया आपण. तर आता आपला स्पेशल जो मसाला आहे तो टाकलेला आहे. तो तेलात भाजून घेऊया. ही वेगळी पद्धत करूया जरा. चिकन आहे ना, चिकन शिजून जातं. मटणाला थोडंसं कुकरमध्ये लावावं लागतं, बाकी काय नाही. पैने पडतील. मला माझी ऑर्डर घ्या पाहिजे. मला पाहिजे. तुम्हाला किती पाहिजेत? मला 2 बस झाले. पहिला कस्टमर आलेला आहे. तुम्हाला 100च्याच रेटने मिळेल ना? याला काय अर्थ आहे? 100च्याच रेटने मिळेल का डिस्काउंट नाही मिळेल? कारण का मला घरी येतात 90 रुपयाला. आणि इथे आता आपण नारळ पण सोलतोय. हे पण बघा, आंबे इथे आलेले आहेत आंबे. आंबे खाल्लेच बाबा. कलमाचे आंबे. हे हळद टाकली आता हे घे. याच्यामध्ये. आणि हे तिखट तुमच्यानुसार तिखट टाका, जसं तुम्हाला लागतं तसं. तुमच्यानुसार नाही, तुमच्या चवीनुसार. तुमच्या चवीनुसार. आम्ही आता ह्याच्यामध्ये 3 चम्मच टाकतोय तिखट मसाला बस. आता यांना चिकन टाकायला सांगतोय मी. माझ्या अंडर सुपरविजनमध्ये सगळं होतं. आता याच्यामध्ये चिकन जाते. टाक टाक टाक. ते काय जाळात बसतील ते. चिकन व्यवस्थित भाजून घे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती एवढंच आहे ना. हे रस्स्याला काढायचं आहे. मग पाय वेजे टाकले ते रस्त्याचे घे. काय आता एका साईडला इथे चिकन होतं आहे आणि एका साईडला मटणामधले बटाटे सोलत आहेत मॅडम. आणि हे आंबे बघा, खूप सारा मेन्यू आहे एकाच दिवशी. ह्यांना फक्त आंब्याची ड्युटी दिलेली आहे. ते आता पिता पिता आपल्याकडे आलेलं आहे कोकम सरबत. आणि हा गावत्यावरून शेप मागवलेला आहे. गावट्यांचा नातू, छोटा नातू. आणि हा मोठा नातू. आणि ही गावट्याची छोटी सून, नाही मोठी सून, ती सासू, मोठी सासू, छोटी सासू, मोठी सासू आम्ही गावत्यात ठेवलेली आहे. आणि ही लेक ना दाखवली. ही गावटीन बायची नात आहे. आणि नातीचे मालवणी जावई आमचे बोर्डवे गावातले. बाबांनी काय आणलं बघ, नारळ पाणी आलेलं आहे. खा नुसतं आणि पिया आणि मजा करा. हे बघा इकडे आता चिकन शिजत आहे. येस. इथे बघा
भोकाचे वडे आता झालेले चालू आहेत वडे. आणि छोटीने करतेस का ते? हे बघा आपले वडे मास्टर काय फुगतायत बघा. हे वड्यांचं थापणं चालू आहे आणि इथे तळणं चालू आहे. लसूण टाकून घेऊया इथे. मस्त लसूण टाका, लसणाला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल सुटलं आहे, त्याला तेल जास्त टाकत नाही. वाकडं नको घेऊ साली. आता कांदा टाकूया. कांदे किती टाकले तुम्ही? कांदा एकच टाकलाय, एकच मोठा कांदा ना? एकच. मी युजली कांदा टाकत नाही याच्यामध्ये, पण तू टाकलायस म्हणून परतून घेतोय. आता याच्यामध्ये आपण 2 चम्मच मसाला टाकूया. 1 चम्मच टाकला. 1 चम्मच त्यामध्ये टाकलं ना, उगाच भडका होईल. नाही टाक, तिखट चल. नाही. 3 चम्मच तिखट मसाला टाकलेला आहे. गेलो मी तुमच्या हिशोबाने केला तर. तर तू कर. जरा थोडंसं पाणी ॲड करूया. आले लसूण पेस्ट टाकूया याच्यामध्ये. आता गोडा मसाला घेतलेला आहे आपण, थोडासा नावाला, त्यामध्ये पाणी ओतून घेऊया. आणि किती उचलू हे? वगैरे सगळे होतात. वाटप, काळं वाटप, वाटप. मेन हिरोईन. बटाटे मटणामधले मेन हिरो. मेन हिरोईन दिस गोस. हे टाकून बघा. का ते अशी ठेवलेलं तुम्ही? ते पेपर हा हा, कमेंट करून सांगा कसे झालेत ते. दिसतंय बघा कसं. हा हा, समूर्ती. ते घासायला नको राहू दे, इथे राहू दे ना. रस्सा आणि हे अनिकेतने बनवलंय चिकनचा रस्सा आणि हे मटन जे बनवलंय ते सचिन पवार. तू काय हा, हे बघा आता मेन माणूस बसलेला आपला इथे, आचारी हा. आचारी नंबर यांनी हे बनवलेलं आहे आणि हे जे आहे ते मी बनवलेलं आहे. आचारी एक कोणी 2 आपण खायला हा, खाऊन हे हे खायला 3 जण आपल्याला टेस्ट सांगणार आहेत कसे झाले. आणि हे माणसं बघा किती भूक लागली बघा. यांच्या चेहऱ्यावरती यांच्या भूका बघा किती लागलेले आहे. मेहनत आमचीच आहे. हा, मेहनत. हे लोकांनी सगळं कापून वगैरे सगळं धुवून वगैरे दिलं, त्यामुळे शक्य झालेलं आहे. हा बरोबर. ओके, चला सुरुवात करा. चला चला फोन कर. काय पुढे चाललो ए, आपण चाललोय कणकवलीमध्ये चाललोय. असंच टाइमपास करायला संध्याकाळी. पुढे 2 जण आहेत. पुढे 360 कॅमेरा, गावचा व्ह्यू बघा आमचा. आमच्या म्हणजे माझ्या बहिणाबाईचं गाव सासरी. कोकणामध्ये पहिल्यांदा असं एवढा वेळ राहिलो आहे, म्हणजे कोणाच्या तरी गावी. नाही तर आम्ही रिसॉर्टला वगैरे राहिलेलो आहे. त्याची काय मजा नाही एवढी, पण ही राहायची मजा काय वेगळीच आहे. दिवस यावा वाढदिवस आमच्या आई बाबांचा. पुन्हा दिवस यावा वाढदिवस आमच्या आई बाबांचा. तुम्ही असंच हसत खेळत राहा ही आमच्या मनाची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा. वाढदिवसाच्या हार्दिक 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 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. 39वा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमचे सर्व मित्रमंडळ नातेवाईक मुंबईमध्ये हजर झालेले आहेत आणि त्याला आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आधी उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे आज सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. असंच प्रत्येक वेळी वेळोवेळी आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला मार्गदर्शन ताकदीने करावं
अशी आम्ही देखील इच्छा करतो. थँक्यू. हां बोला थँक्यू. आता भूतांच्या गोष्टी एक पॉडकास्ट करूया बाबा. होऊन जाऊ दे. झोप आले हां झोप आले. उद्या करूया आपण. उद्या संध्याकाळी रात्री 9च्या 10 वाजता टायमिंग दिलं तुम्हाला. 10 ते 11 पूर्ण व्हिडिओ शूट करायचा आहे. तर स्टेट येऊन आणि हा ब्लॉग इथे एंड करतो मी सकाळचा. बाय बाय. बाय बाय करा भाऊ. बाय बाय. हे बाय बाय करा सगळे. बाय बाय करा. बाय बाय.